नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पृथ्वीराज चव्हाण असं म्हटलं की राजकारणातले एक अत्यंत उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर उभं राहतं. त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचं बिट्स पिलानीमधलं शिक्षण, त्यांचं अमेरिकेतलं उच्च शिक्षण, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण मुळात घडले कुठे, शाळेची पहिली मुळाक्षरं त्यांनी कुठे गिरवली आणि त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्री गणेशा नेमका कुठे झाला, हे जाणून घेणं नक्कीच इंटरेस्टिंग आहे. म्हणून आज आपण कराडला आलोय त्यांच्या शाळेमध्ये. चला जाऊया शाळेमध्ये आणि जाणून घेऊयात की पृथ्वीराज चव्हाणांची शैक्षणिक कारकीर्द कुठून आणि कशी सुरू झाली. तर आज आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आपलं. किती वर्षांनी शाळेत आलात किंवा अशा शाळेच्या वर्गाचा फील घेताय? मी ज्या शाळेत गेलो, नगरपालिकेच्या 7 नंबरच्या शाळेमध्ये, तीच ही शाळा आहे. परंतु मी ज्या वर्गात गेलो होतो ती शाळा आता डिमॉलिश झालेली आहे. ती शाळेचं स्थलांतर मला वाटतं 1-2 वेळेला झालेलं आहे आणि या नव्या इमारतीमध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे. तर मला त्यावेळचं शाळेचं रजिस्टर पाहायला मिळालं, जे मला म्हणजे 1% खात्री नव्हती की ते रजिस्टर असेल म्हणून. पण माझं त्यामध्ये रजिस्टरमध्ये नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि किती तारखेला शाळा सोडली, का सोडली, ते सगळं व्यवस्थितपणे लिहिलं गेलेलं आहे त्यावेळच्या टाकानी आणि शाईनी. आणखीन माझ्या सर्व मित्रांची ज्यांची ओळख आहे, म्हणजे अजूनही होते, त्यांची नावं मला सापडली. हेचं मला आश्चर्य वाटतं. मला अजून आठवतं की त्यावेळेला ती परिस्थिती जी होती 50च्या दशकामध्ये, मला वाटतं 52, 53, 54ची गोष्ट असेल. मी त्या माझ्या मूळच्या शाळेत पहिल्यांदा गेलो आणि तिथं गेल्यानंतर बेंचेसचा तर काही प्रश्न नव्हता किंवा आधुनिक उपकरणं आपण जी पाहतोय ते तर कल्पने स्वप्नात करता येत नव्हती. चुकून पुस्तक मिळालं तर मग खूप असायचं ना, वह्या आणि लिहायला टाक आणि शाईची दौत आणि पेन्सिल कधीतरी, एवढ्या साहित्यावर आणि मांडी घालून बसून तिथं अभ्यास व्हायचा. आपण म्हणजे पूर्ण शिक्षण इथेच पूर्ण केलं? नाही, मी 1ली ते 7वी पर्यंत नगरपालिकेच्या या शाळेमध्ये होतो. 7वी नंतर इथं हायस्कूल नगरपालिकेचं नसल्यामुळं मग खाजगी हायस्कूलमध्ये मी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण सर्व माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण हे कराडला घ्यायचं का इतर पर्याय शोधायचे, याबद्दल घरामध्ये खूप विवाद झाला, चर्चा झाली, सल्ला घेतला गेला. 7वी परीक्षा त्यावेळेला बोर्डाची फायनल परीक्षा असायची, जिल्ह्याची परीक्षा असायची. ती परीक्षा दिली, मला चांगले मार्क मिळाले. आता पुढं काय करायचा जेव्हा प्रश्न पडला, त्याच वेळेला वडील 1957मध्ये लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेले होते. तर शिक्षणाकरता पाचगणीमधल्या बोर्डिंगला राहायचं का हाही पर्याय पुढं आला. पण आईवडिलांनी बोर्डिंगला पाठवायला विरोध केला. मग कराड किंवा मग जमलं तर मग दिल्लीला जायचं का हा विचार झाला आणि शेवटी मग कसा निर्णय झाला काय झाला माहीत नाही, पण दिल्लीला जायचा निर्णय झाला. माझं पुढचं सर्व शिक्षण, माध्यमिक शिक्षण तिथल्या हायर सेकंडरी 12वीच्या परीक्षेपर्यंत, 11वीच्या परीक्षेपर्यंत दिल्लीला झालं. तुम्हाला या शाळेचा पहिला दिवस आठवतोय? अगदी पहिला दिवस आठवतो, चांगलाच आठवतोय. म्हणजे खरं म्हणजे पाहिलं म्हणजे, कारण घरात थोडंसं शहरी वातावरण, इंदोरला वगैरे जन्म झाल्यामुळं राहिल्यामुळं होतं. तर आईने लगेच सकाळच्या दिवशी, पहिल्या दिवशी दप्तर दिलं, त्यात काही पुस्तकं भरली आणि आंघोळ वगैरे करून अगदी चांगले मला अजूनही कपडे आठवतात. ते कपडे घातले आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पायात कॅनव्हसचे त्यावेळेला लहान मुलांचे बूट असायचे. ते बूट घातले आणि मोजे आणि बूट घालून मी शाळेला गेलो. आणि शाळेला गेल्यावर हा कुठून प्राणी आला अशा तऱ्हेनं शिक्षकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलं. कारण पायात बूट घालणे ही कल्पनाच इथं शक्य नव्हती. आणि मला वाटतं 7वीपर्यंत किंवा बहुतेक 4थी 5वीपर्यंत पुन्हा मी पायात काही बूट घातले नाहीत. आणि मग चिखलात पळत शाळेला जायची मजा असायची. तिथं आम्हाला जमिनीवरच बसायला लागायचं, बेंचेसचा काही प्रश्नच नव्हता.
आणि जमीन ही आठवड्यातून एकदा सारवायला लागायची आणि शेण घेऊन ते सारवायचं आणि मग सगळे मिळून मग कुणाची ड्युटी, आज शेण कुणी गोळा करायचं, मग सारवायचं कुणी, असं व्हायचं. तेही मला आठवत आहे अजून. शाळेत असताना म्हणजे आता शिक्षक आपल्या खूप जवळचे असतात, विषय ते शाळेतले सगळे, सो कुठले शिक्षक म्हणजे कुठले गुरुजी लक्षात आहेत, कुठल्या बाई लक्षात आहेत? आमचे 2-3 शिक्षक, एक अल्लाउद्दीन गुरुजी एक आम्हाला होते. दरवर्षी बहुतेक शिक्षक बदलायचे आणि एकच शिक्षक सगळे तास शिकवायचे, सगळे विषय शिकवायचे, त्यामुळं हायस्कूलसारखं काही नसायचं. नंतर आदमणे गुरुजी होते, खूप स्ट्रिक्ट होते. आमचा एक मित्र आलेला आहे माझा, कारण तर खूप मार बसायचा. आपण खाल्लात कधी मार? मी नाही खाल्लेला, आठवत नाही मला. खाल्ला असेल पण आठवत नाही मला. आणखीन 7वीमध्ये मात्र कापिल म्हणून एक छोटंसं गाव इथं कराडजवळ आहे, तिथले जाधव गुरुजी माझ्या अगदी चांगले लक्षात आहे. नंतर त्यांचा संबंध माझा पुढेही येत गेला. ते काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, पण त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले आणि 7वीच्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क पडायचं श्रेय बरंच त्या जाधव गुरुजींना जातं. तुम्ही एक हुशार राजकारणी आणि एक हुशार व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहात समाजामध्ये. म्हणजे शाळेतही काय पहिला नंबर? बहुतेक आता पहिला नंबर असायचा. आणखीन शाळेत वाचनाची मला खूप आवड होती आणि त्यावेळेला वाचन म्हणजे मला अजून आठवतं आहे की चांदोबा मासिक यायचं आणि ते इतकं लोकप्रिय असायचं. आणि मला पहिल्यांदा मी जेव्हा इंदोरहून आलो, मला माझ्या हातात ते मासिक पडलं आणि त्यातल्या गोष्टी वाचल्या मी, तर मला वाटतं अर्धा एक तासात मी वाचून काढलं. आणि लगेच मी पळत पळत ते वर्तमानपत्र विक्रेता होतो जो आमच्या कराडचा होता, त्याच्याकडे गेलो. पैसे होते माझ्याकडे 8 ठिकाणी असतील बहुतेक. त्याला म्हटलं मग आणखीन एक मला पाहिजे. पण त्यांनी त्याला मासिकचा कॉन्सेप्ट मला समजून सांगितलं की नाही, एकदा महिन्यातून एकदाच हे येतं. मग महिन्यात एकदा म्हटल्यानंतर मग ती त्या तारखेला ते यायचं, त्याची मी अगदी चातकासारखे वाट पाहत बसतो. फारच त्यावर प्रभाव झाला. म्हणजे शिक्षणामुळे किंवा शाळेची मार्कलिस्ट बघून किंवा असा एखादा वर्गातला पेपर बघून आईवडिलांनी दिलेली पहिली शाबासकी आठवते, अभ्यासामुळे दिलेली? आईने काही फार शाबासकीच्या भानगडीत नाही पडे. चांगलं झालं, पास झालं, ठीक आहे. वडिलांना मात्र रागवायचे नाहीत, पण तो एक दबाव असायचा की आपल्याला पहिलं आलं पाहिजे. म्हणजे अगदी 95 मार्क जरी आले तरी 5 का कमी पडले असे वडील विचारायचे. त्यांना वेळ मिळायचा नाही फार, कारण ते वकिलीमध्ये खूपच व्यस्त असायचे. परंतु त्यांना आपल्या मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे हा अगदी आग्रह असायचा. पण मग तुम्ही कराडवरनं जेव्हा दिल्लीला गेला, प्रांत वेगळा, माध्यम वेगळं, भाषा वेगळी, तुम्हाला जड नाही गेलं? जड गेलं म्हणणं हे म्हणजे थोडं कमीच पडलं. माझी फजितीच झाली. म्हणजे मला जवळजवळ आम्ही 5-6 शाळेत त्यांनी अक्षरशः हुसकून लावलं. दिल्लीमध्ये तिथल्या मोठ्या प्रसिद्ध शाळेमध्ये आम्ही गेलो. खासदारांचा मुलगा होता, त्यामुळं अपॉइंटमेंट मिळायला काही अडचण पडली नाही. जाऊन भेटलो आईंच्या बरोबर. पण तिथं म्हणजे माझ्याकडे पाहिलं, चेहरा पाहिला, माझं शिक्षण, माझं बॅकग्राऊंड पाहिलं. त्यांनी म्हणजे 3-4 मिनटामध्ये कुठं चहा दिला तर दिला, नाही तर तसंच पळवून लावलं की तिथं तुम्हाला काही जमणार नाही. त्या शाळा आता कदाचित हळहळत असतील की आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना ॲडमिशन नाही दिली. त्यांना आता माहीत नसेल कुणालाच की त्यांनी मला ॲडमिशन नाकारली म्हणून. पण ते स्वाभाविक होतं, कारण इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या 3 भाषा तिथं मी जेव्हा 8वीत गेलो त्यावेळेला त्या 3 भाषा होत्या आणि तिथं मला मराठीशिवाय काहीच येत नव्हतं. घरात थोडं हिंदी इंग्रजीचं वातावरण असायचं. पण मग तुम्ही कोपअप कसं केलं म्हणजे त्या वातावरणाशी? असंच कोणीतरी भेटायला आलेल्या व्यक्तीने सांगितलं की दिल्लीमध्ये एक आपली मराठी माणसं एक शाळा चालवतात, तिथं का नाही ट्राय करत. म्हणून आत्ता जे पालकांना प्रवेश घेण्याकरता त्रास झाला तो मलाही झाला. आणि मग वडील तर खूप नाराज होते, म्हटले काय आता जरूर नाही जायची, चला परत जायची तयारी करा. तरी पण भीत धाडसानं मी त्या मराठी संस्थेकडे गेलो. नूतन मराठी विद्यालय म्हणून त्याचं नाव होतं. आता ती हायर सेकंडरी शाळा झालेली आहे. ती दिल्लीमध्ये काकासाहेब गाडगेळांनी सुरू केलेली मराठी संस्था. त्या संस्थेमध्ये तिथल्या मराठी बाई होत्या. त्या बाईंनी अगदी प्रेमानं बसवलं, सांगितलं, विचारलं आणि दिल्लीच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासक्रमाचा फरक समजावून सांगितला. आणि तिथं सांगितलं की जर तू करणार असेल अभ्यास तर मी तुला घ्यायला तयार आहे, परंतु तुला 7वीतच बसावं लागेल. अच्छा, 8वीत नाही. तर मी 1 वर्ष वाया जाईल म्हटल्यावर मला थोडासा धक्का बसला, पण त्यांनी नंतर समजावून सांगितलं. मग ते समाधान झाल्यानंतर मी वडिलांची समजूत काढली. वडील नाराजच होते. ते म्हटले हे काय प्रयोग, हा काही फसेलच सगळा. पण मी त्या शाळेत गेलो. नूतन मराठी विद्यालय मला अजूनही आठवते आणि पुढं त्या शाळेचं मी अध्यक्ष झालो.
मंत्री झालो तेव्हा. आणि ती शाळा अजूनही दिल्लीच्या पहाडगंज भागात चालते. त्या शाळेमध्ये गेल्यामुळं माझं दिल्लीतलं शिक्षण सुरू झालं. वर्षभर खूप त्रास झाला, खूप छड्या खाव्या लागल्या, खूप तिकडे मार खाल्लात म्हणजे? त्यावेळेला छडी हा मोठा मार जायचा, बाकावर उभं राहावं लागायचं. आणि 8वीमध्ये खूप त्रास झाला, पण मी कसं त्यातून निभावलं मला माहीत नाही. पण जेव्हा वार्षिक परीक्षा आली तोपर्यंत मी कॅचअप केलं. प्राथमिक शिक्षणाच्या बद्दल मला खूप चिंता आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आपण वाढवला नाही तर येणाऱ्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये, ज्ञानधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये आपलं कुठे टिकावं लागणार नाही. पण कितीही सुपर पॉवर होण्याचं स्वप्न पाहिलं तर भारत ही सुपर पॉवर नैसर्गिक संपत्तीवर होणार नाही, ती बौद्धिक संपदेवरच होईल. पण बौद्धिक संपदा निर्माण करण्यामध्ये आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहे. आपले खरं तर वर्गमित्र मगासपासून वाट बघतायत, त्यांनाही आपल्याला भेटायचं आहे, त्यांच्याकडनंही आपल्याला काही आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा ABP माझा. पृथ्वीराज चव्हाण सरांचे वर्गमित्र आपल्यासोबत आहेत. 1ली ते 7वी शाळा क्रमांक 7 मध्ये सगळेजण अगदी बाजूबाजूला बसून शिकलेले आहेत. नक्कीच खूप साऱ्या आठवणी असतील. आपण त्यांना माझ्या मते तुमचं गेट टुगेदरच झालं असेल आज. आपण ह्यांच्यापासून सुरुवात करूयात. बाबांची साहेबांची माझी जवळपास आज गेली 50-60 वर्षाची आमची लहानपणापासूनची मैत्री आहे. म्हणजे 1ली ते 7वी आम्ही एकत्र होतोच. मग त्यावेळेला खूपच मजा यायची शाळेमध्ये. आमची शाळा जी होती ती शाळा घरापासून तशी जवळच्या अंतरावर होती. सकाळी आम्ही बाबांच्या घरी ट्युशनला जायचो. अल्लाउद्दीन शेख म्हणून आमचे एक मास्तर होते, आम्ही मास्तरच म्हणायचो त्या काळात. त्या मास्तरांच्याबरोबर आम्ही शब्बीर कारभारी, बाबासाहेब असे सगळे शिकवणी करायचो. जेवण केलं की जे सुटायचो पळत 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 दप्तर एका हातात खांद्याला अडकवायचं, दुसऱ्या हातात शाईची दौत असायची. ती दौत आता शब्द ह्या मुलांना माहितीही नसेल. ते दौत आणि ती दप्तर घेऊन शाळेत जाऊन बसायचं. ते बस्कर असायचं, त्याच्यामध्ये ते बस्कर टाकायचं खाली, कारण शेणानं सारवायला लागायच्या जमिनी. तो उद्योगसुद्धा आम्ही केला आहे. म्हणजे आमच्यातल्या मुली वगैरे ते शेणानं सारवायचं काम करायच्या. शनिवारी आमचा तो प्रोग्राम असायचा. शनिवारी शेण गोळा करायचं जुन्या SD स्टँडवरनं सगळ्यांनी मिळून, आणि त्या बायकांना आणून द्यायचं. बायकांना म्हणजे मुलींना. 1ली ते 7वी आम्ही एकत्र होतो, बाबासाहेबांना आम्ही सगळ्या ग्रुप. आता शाळेबद्दल त्यांनी सांगितलं तर शाळा संपल्यानंतर आम्ही एक मोठं ग्राउंड होतं तिथं जाधव साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या मध्ये. ते तिथं आम्ही सगळ्या प्रकारचे खेळ खेळत होतो. शाळा सुटल्यानंतर काय काय खेळायचं तुम्ही? क्रिकेट खेळत होतो, आट्यापाट्या खेळत होतो, अरे बापरे. त्या गोट्याचा खेळ खेळत होतो. बाबांचे क्लासमेट मराठी शाळा नंबर 7ला 1ली ते 7वीपर्यंत आम्ही एकत्रित होतो. मी पुढं टिळक हायस्कूलला गेलो, बाबाही माझ्याबरोबर टिळक हायस्कूलला आले होते. आणि 8वी नंतर बाबा दिल्लीला गेले. त्यांचे वडील खासदार झाल्यानंतर त्यांचं सगळं कुटुंबच इथून दिल्लीला गेले. सुरेश जाधवनी जसं सांगितलं की दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही असं मजा करायचो, तसं करायचो. तिथे आम्हाला ह्या 7 नंबर शाळेमध्ये आता इतके एन्जॉयमेंट झाली आमची की ती आयुष्यभर पुरण्यासारखी आहे. आणि बाबासाहेबांचं एक विशेष होतं की कुठलाही निबंध लिहिताना म्हणा किंवा गृहपाठ लिहिताना त्यांचं समाधान होत नसे. म्हणजे काय आम्हाला विचित्र वाटायचं की हे असं काय करतो बाबा. एकदा लिहिलं, गृहपाठ लिहिला किंवा एक निबंध लिहिला तो फाडून टाकायचा, परत लिहायचा तो. म्हणजे माणूस ज्यावेळेला थोडासा असमाधानी होत असतो त्यावेळेला त्याची प्रगती नेहमी करता पुढच्या आयुष्यात चांगली होत असते, असे नंतर मला नोटीस झालं. 5वीला साहेबांच्या वर्गात आलो. 5वीपासून आम्ही एकत्रच असायचो, खेळायचो, काय खूप मजा करायचो. आणि तिथं शाळेला लागूनच एक ग्राउंड होतं. त्या ग्राउंडमध्ये मात्र पळापळीचा डाव असं खेळायचो मी, काय मधल्या सुट्टीत फक्त. आणि बाबासाहेब आमच्याबरोबर असायची. त्यांना मात्र अभ्यासाचा खूप व्यासंग होता. काय ते गृहपाठ त्यांचे बघून आम्ही लिहायचो. आपल्यासाठी हे सगळेजण स्पेशल कसे आहेत? मी जेव्हा बाहेरून आलो कराडला पहिल्यांदा, एकदम 1लीत प्रवेश घेतला आणि त्यावेळेपासून हे सगळे शेजारी, वर्गमित्र, सवंगडी
अशा वातावरणात मी वाढलो. काही साधनं सुविधा काही नसायच्या. खेळताना क्रिकेट जरी म्हटलं तरी बॅट कुठं असायची, कुठली तरी फळकुडी घ्यायचं. फळकुटल्यासारखी बॅट असायची. नाहीतर मग विट्टी दांडू किंवा आटापाट्या, हुतुतू असेच खेळ खेळायला लागायचे. पण खर्च नसणारेच म्हणण्यापेक्षा. परंतु त्यामध्ये मग वेळ चांगला जायचा. पण अभ्यासाकडे मात्र सर्वांचं लक्ष असायचं, कारण अभ्यास केला पाहिजे ही भावना त्यावेळेपासून तिथले आमचे जे शिक्षक असायचे त्यांनी जीवनाचं एक साध्यच अभ्यास करून चांगलं शिक्षण घेणं असं आहे असं एक बिंबवलं जायचं. आणि एक आठवण आहे माझ्याकडं, क्रिकेटची बॅट बाबासाहेबांना पहिली कुणी दिली असेल तर त्यांचे काका भाऊसाहेब निंबाळकर, ज्यांचं रणजी ट्रॉफीचं रेकॉर्ड होतं आत्तापर्यंत 456 रन्स. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचं एक वैशिष्ट्य बघितलं मी, त्यांचा फर्स्ट सेकंड किंवा पहिल्या 5मध्ये कायम असायचे ते अबाव 70. म्हणजे 7वीपर्यंत जरी बघितलं ना तरी रेकॉर्ड असायचं त्यांचं नेहमीचं. मग म्हणायच्या बऱ्याचदा, अरे यावेळेला दुसरा नंबर आला, पहिला कोण आला? तर पहिल्या नंबरला त्या काळात मला आठवते 12ने बक्षीस दिलं होतं. तपासे म्हणून आमचा एक जण होता. म्हटल्या, बाबा तुला सेकंड आला, अजून जरा अभ्यास केला असता तर 12ने मिळाले असते ना तुला. म्हणजे इथपर्यंत बाबांच्याकडे घरच्यांचं लक्ष असायचं. तुमच्या सगळ्यांच्या खरं तर खूप छान आणि खूप स्पेशल आठवणी आहेत. ॲक्च्युली आत्ताची मुलंसुद्धा तुमची वाट बघतायत, त्यांनाही तुमच्याशी बोलायचं आहे. पण तुम्हा सगळ्यांना खरंच थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ काढून आलात आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो या आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर आत्ताची जी मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बातचीत करायची, पण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत राहा ABP माझा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण वर्गात जाऊयात आणि सर खूप मुलं थांबली आहेत खरं तर बऱ्याच वेळापासून, की त्यांना भेटायचं आहे आणि बोलायचं आहे. गुड आफ्टरनून. नमस्कार सर, या ना बसा. तुम्हाला सगळ्यांना माझ्या मते काही प्रश्न आहेत तर हात वर करा, मी प्रत्येकाकडे येते. कुणाकुणाला बसा बसा बसा. कुणाकुणाला सरांना प्रश्न विचारायचा आहे हात वर करा. अच्छा तुला, हां सांग काय प्रश्न आहे? बाबा तुमच्या घरचा अभ्यास कोण घेत असे? गृहपाठ कोण घ्यायचा तुमचं? माझ्या आई घ्यायच्या, कारण आता आई नाहीत त्यामुळं आता नाहीत. पण मी 1ली ते 7वीपर्यंत 7 नंबरच्या शाळेत विद्यार्थी होतो. त्यावेळेमध्ये आता इथं नव्हती शाळा, तुमची फार चांगली शाळा झालेली आहे. त्यावेळेला आम्हाला बेंचेस नव्हते, आम्हाला जमिनीवर खाली बसायला लागायचं. आणि लल्लूभाईच्या चाळीमध्ये त्यावेळेला आमची शाळा होती. पण तो अभ्यासाच्या बाबतीमध्ये मात्र मी माझे मित्र हे आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचो. आई देखरेख करायच्या की चांगला अभ्यास केला आहे का नाही. तुझं नाव सांग आणि प्रश्न विचार, बसून विचार. माझं नाव अमन दस्तगीर अत्तार. बाबा तुम्ही मोठेपणी कोण होणार हे ठरवले होते का? नाही बाबा, मी शाळेत असताना बिलकुल ठरवलं नव्हतं. फक्त एकच होतं की चांगलं शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण संपल्यावर जे पर्याय आपल्यासमोर असतील त्यातला चांगला पर्याय निवडायचा. पण मी पुढं इंजिनियर झालो. खरं सांगायचं तर मी 1ली ते 7वीपर्यंत पुढं काय करायचं याचा विचार केला नव्हता. फक्त चांगलं शिक्षण घ्यायचं एवढंच ठरवलं होतं मनाशी. नक्कीच मॅम, ते मुलांना पण खूप छान वाटलं असेल तुमच्याशी बोलून. आणि सर थँक्यू सो मच, कारण आत्तापर्यंत मे बी कधीही कुणी न ऐकलेल्या आठवणी आज तुम्ही शेअर केल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. म्हणूनच चांगला अभ्यास करा. त्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.